दीदी, असं हे एक नातं आहे जिथे एकमेकांकडून काही अपेक्षा नाही, निखळ प्रेम आहे. अगदी म्हणजे तिथे वयाचं सुद्धा भान नाहीये. अगदी. येस. त्या ठिकाणी कुठल्याही इच्छा नाहीये, अपेक्षा नाहीये. बरोबर. एक जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वय 60 पेक्षा जास्त आहे आणि त्यांच्यासोबत तो छोटासा नातू, ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, 4-5 वर्षाचा, पण त्या दोघांचा संवाद इतका सुंदर चालू असतो खूपच. कारण ह्या दोघांची मनं जुळतात. आणि तसंही म्हणतात की आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे व्याजच असतं. अच्छा. त्या व्याजावरती जास्त प्रेम असतं ना. मुलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट असते आणि नातवंड म्हणजे व्याज असतं. अच्छा. त्यामुळे कुठेही बघा तुम्ही, आजी आजोबा आणि जे नातवंड आहे ह्यांचं नेहमी संभाषण खूप सुंदर असतं. पण आजकाल हे नातं जे आहे दुर्मिळ झालंय आणि खूप कमी मुलांच्या नशिबामध्ये हे येतंय. त्यांच्या वाट्याला हे नातं फार कमी येतंय. अगोदर एकत्र कुटुंब पद्धती असायची. त्या ठिकाणी सहजच त्या घरामध्ये आई वडील आहेत, पण त्या आईवडिलांना कधी मुलांकडे लक्ष नाही द्यावं लागायचं. मग घरामध्ये काय असायचं, सायंकाळ झाली का आजीबरोबर किंवा आजोबांबरोबर ते छोटं बालक छानपैकी मंदिरामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी मग गेल्यानंतर शिकवलं जायचं, इथे दर्शन घ्यायचंय, घंटा वाजवायची. तुम्ही म्हणल्यावर मलाही आठवलं माझं लहानपण, जिथे मी आजी आजोबांबरोबर मंदिरात जायचे, मग तो प्रसाद मिळायचा, परत घरी यायचो, खूप छान वाटायचं. हो, आणि हे जे आहे ना हे शहरांमध्ये पण होतं तर गावांमध्ये पण होतं. हो, कारण आपण बघतो मंदिर तर आसपास असतातच. आणि त्यावेळेस टीव्ही किंवा मोबाईल्स ह्या गोष्टींमध्ये कोणी जास्त नव्हतंच ना. त्यामुळे सहज कळत ना कळत कधी कधी आजी किंवा आजोबा त्या मुलाच्या हातामध्ये 1 रुपया देणार आणि त्या दानपेटीत टाकायला लावणार. तर मुलांना त्याचं एक कुतूहल निर्माण व्हायचं की तो रुपया जातो कुठे. आणि हे रोज ये जा मंदिरामध्ये, तर हा एक संस्कार बनतो त्या मुलांचा. बरोबर. मग कधी जर आजीने नाही दिला रुपया किंवा आजोबांनी, तर तो मुलगा मागून घेतो. आजोबांचा कुर्ता तो हातात घेणार, सांगणार की मला त्यात पैसे टाकायचे. म्हणजे ह्यातून एक सुंदर संस्कार येतोय की देण्याची भावना निर्माण होते. हो. आणि हल्ली मग ते मंदिरात जाणं वगैरे फारच कमी बंदच झालंय. जवळ आई वडील बिझी असतात आणि घरातच नाहीये. आजी आजोबा घरातच नसतात. आता त्यांना फक्त कुठेतरी टीव्हीवरती बघायला मिळालं तर मिळतंय. मग कधी कधी मुलं जी शाळेमध्ये जातात तर ह्यांना व्हिजिट केलं जातं, वृद्धाश्रम. तर त्या ठिकाणी ते बघतात की आजी आजोबा एक छान म्हणजे हे घरामध्ये असायला हवे. एक घराला देखील आधार असतो, मुलांना संस्कार देणं. दीदी, मला अजून एक गोष्ट आठवतीये, ती म्हणजे लहानपणी आजी आजोबा मला गोष्टी सांगायचे, नीतिमूल्यांवर आधारित गोष्टी सांगायचे. म्हणजे अजूनही मला त्या गोष्टी आठवतायत. हो, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप उपयोगी देखील ठरतात. आणि ह्या नात्यामध्ये ना एक बघितलंय, म्हणजे लहानपणापासून मुलं शाळेत जातात, ते कॉलेजमध्ये जातात, पण ते नाते ना तुटत नाही. त्या नात्यामध्ये एक घनिष्ठ, ज्याला म्हणतो एक घट्ट रूप त्याचं येत असतं. मग नातवंड कधी कधी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गावीही जात असतात, परदेशात देखील जातात. पण असे नातवंड मी बघते की ते आई वडिलांना कॉल करणार नाही, पण आजीला कॉल करणार. म्हणजे कुठे ना कुठे ह्या मुलांना ओपन होण्यासाठी, स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यक्ती पण मिळते की त्यातनं पण ते सहजरित्या स्वतःला सावरू शकतात. म्हणजे एक तर इतकी छान गोष्ट मला आठवते, आजोबा तर नेहमी लवकर उठतच असतात. आता त्यांच्या जीवनामध्ये देवपूजा किंवा विविध काही गोष्टी असतात. तर एक दिवस घरामध्ये त्यांचा नातू पण उठला आणि तो म्हणजे बघायला लागला, कारण आजोबांबरोबर त्याचं इतकं सुंदर नातं आहे. तर तो बघतो तर आजोबा पूजा करतात ते, आणि हा पण आजोबांजवळ जाऊन बसला. तर आजोबा म्हणे, अरे वा, आज इतक्या लवकर. तर तो नातू सांगतो की आज आमची ना सरप्राईज टेस्ट आहे शाळेमध्ये. अच्छा. मग त्याची तयारी करायची मला. मग नातू आपल्या आजोबांना विचारतो की आजोबा, तुम्ही का लवकर उठलात? आजोबा म्हणतात, माझी पण सरप्राईज टेस्ट आहे. मग तो म्हणतो, तुमची सरप्राईज टेस्ट कोण घेणार आहे? म्हणे, ईश्वर. मला कधीही बोलवणं येणार आहे, तर मला पण तयार पाहिजे ना, मी त्याची तयारी करतोय.
म्हणजे आजोबा आणि नातू हम्म, दोघही बोलत आहेत, पण ह्या बोलण्यामध्ये देखील एक सुसंवाद आहे. हम्म, हम्म, त्याची सरप्राईज टेस्ट जी आहे ही शाळेमध्ये आहे, एक शिक्षक घेणार आहेत हम्म, आणि हे आपल्या जीवनाबरोबर त्या सरप्राईज टेस्टला सांगतात ते. हम्म, म्हणजे बघा ना, ह्या नात्यामध्ये आपण म्हणू की कुठलंही बॉन्डिंग नसताना सुद्धा एक सुंदर बॉन्डिंग आहे. हम्म, म्हणजे त्यांच्या विचारांना इकडे तिकडे कुठेही ओढवलं जात नाहीये, ओढले जात नाही विचार. बरोबर ते दोघंही एकमेकांबरोबर चालतात आणि दोघांची भाषा एकमेकांना कळते.